वळूयात पुढच्या बातमीकडे. उद्धव ठाकरेंसाठी भाजपचे आणि महायुतीचे दरवाजे बंद असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. मुंबईमध्ये झी न्यूजचा रिअल हिरोज पुरस्कार सोहळ्यात त्यांनी उद्धव ठाकरेंसाठी दरवाजे बंद झाल्याचं म्हटलं. यावर खासदार संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिले. आम्ही काय त्यांचा दरवाजा खटखट करायला गेलो नाही. इतकंच नाही तर भाजपला दरवाजाच राहिलेला नाहीये. कोणत्याही भ्रष्टाचारानं व्यभिचारी माणसानं यावं आणि सरळ आत घुसावं अशी टीका राऊतांनी केली. घर वापसी के सारे दरवाजे आप बंद कर देना चाहते हैं. मतलब अटकलें भी लगी थी कि शायद उद्धव ठाकरे की घर वापसी हो जाए, लेकिन आपने इस उम्मीद पर पानी फेर दिया मुझे लगता है. नहीं, कोई सवाल ही नहीं उठता. देखिए, अभी महाराष्ट्र में लोगों ने इतना अच्छा मैंडेट हम तीनों को मिलकर दिया है. यहाँ पर हम तीन लोग हमारी कुर्सियों पर ऐसे जमकर बैठे कि चौथे आदमी को बैठाने की जगह ही नहीं बची है और आवश्यकता भी नहीं है. इसलिए मैं नहीं मानता कि कोई दरवाज़ा खुला, कोई दरवाज़ा बंद, इस प्रकार की चर्चा के लिए भी कोई गुंजाइश है, ऐसा मैं नहीं मानता. हम जो हमारी महायुति है वो महायुति अच्छे से काम कर रही है और हमारी महायुति ही अंत तक महाराष्ट्र में काम करेगी. चौथा मित्र येणार नाही, नंबर एक. आणि आम्ही त्यांच्या दारामध्ये दरवाजा खटखट करायला गेलो नाही कोणीही. एकनाथ शिंदे आणि अजित पवार जे त्यांच्याकडे आहेत बरं का, ते त्यांनी जबरदस्तीने खेचून घेतलेले लोक आहेत. उद्धव ठाकरे असतील आमचे माननीय शिवसेना पक्षप्रमुख आणि आम्ही सगळे, आम्ही काय त्यांच्या पायरीवर जाऊन बसलेलो नाही आहोत. तुम्ही तसं एक GR काढा की विरोधी पक्षाच्या आमदार खासदारांनी मला भेटू नये. तुम्ही एक GR काढलात म्हणजे आम्ही मोकळे झालो. प्रश्न राहिला दरवाजे बंद. तुम्हाला भाजपला आता दरवाजाच नाहीये. कोणत्याही भ्रष्टाचारानं व्यभिचारी माणसानं यावं आणि सरळ आत घुसावं अशी तुमची परिस्थिती आहे.